तर आपण पहिला या लेखकाचा परिचय करून घेऊया. अत्यंत संवेदनशील कवी, सत्यकथा या अंकातून त्यांच्या काही कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. रक्तात भिनलेल्या कविता पूर्ण झाल्या आहेत हे त्यांचे कविता संग्रह देखील प्रसिद्ध आहे. तर आजची जी आपण हिरवगार झाडासारखं ही जी कविता आहे ना, ती देखील त्यांनी पूर्ण झाला आहे या कविता संग्रहामधूनच घेतलेली ही कविता आहे जी आपण आज अभ्यासणार आहोत. तर एकंदरीत हा लेखकाचा परिचय झाला. त्या व्यतिरिक्त हिरवगार झाडासारखं या कवितेमध्ये लेखकाने झाडाचे गुण वैशिष्ट्य त्यांनी आपल्याला एक्सप्लेन केले, समजावून सांगितले. तर या कवितेमार्फत झाडाने कशा पद्धतीने सगळ्यांना आपलंसं केलं, त्या व्यतिरिक्त त्यांनी स्थिर जीवन कसं जगलंय हे सगळं त्यांनी झाडांचे सगळे गुण त्यांनी या कवितेच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवलेले आहे. तर झाडांची सहनशीलता, दातृत्व, सहकार्याची वृत्ती, कठीण प्रसंगातही घट्ट पाय रोवून राहण्याची त्यांची वृत्ती इत्यादीचं वर्णन प्रस्तुत कवितेमध्ये केलेलं आहे. तर या झाडाप्रमाणे आपण देखील हे सगळे झाडाचे गुण अंगीकारले पाहिजे. झाडासारखं आयुष्य आपल्याला जगता आलं पाहिजे. तर हा संदेश त्यांनी या कवितेतून दिलेला आहे. आनंदी जीवन जगण्यासाठी हे सर्व गुण आपल्या अंगी बाळगावे, झाडांसारखं हिरवगार, ताजं, प्रफुल्लित राहावे असा संदेश कवितेतून दिला गेला आहे. तर एकंदरीत हिरवगार झाडासारखं, झाड कसे हिरवगार प्रसन्न असतं, वातावरणाला ते हवंहवंसं वाटतं, पूर्ण पर्यावरणामध्ये एक सौंदर्य प्राप्त करणारं असं झाड आहे. त्या व्यतिरिक्त सगळ्यांना देण्याची वृत्ती, त्या झाडाशी बाकीचे कसेही वागू दे, पण झाड मात्र काय करत असतं तर दातृत्व, सहकार्याची वृत्ती त्याच्या अंगी असते. ते झाड तोडणाऱ्याला पण सावली देतं आणि झाड लावले त्याला देखील तेवढीच सावली देतं. त्यामध्ये तो कोणताच भेदभाव करत नाही. तर अशा पद्धतीचं झाडांचं जे गुण आहे ते या कवितेमधून जॉर्ज लोपिस यांनी खूप साध्या पद्धतीने मांडले आहेत. मुक्तछंद प्रकारामध्ये ही कविता मोडते आणि मुक्तछंद ह्या प्रकारामधली कविता असल्या कारणाने अतिशय सरळ साध्या सोप्या भाषेमध्ये ही कविता त्यांनी मांडलेली आहे. त्याचा अर्थ देखील आपल्याला ही कविता वाचता वाचताच उलगडत जातो. तर आपण प्रकट वाचन या कवितेचं पहिला करून घेऊया. झाड बसते ध्यानस्थ ऋषीसारखं, मौन व्रत धारण करून तपश्चर्या करत. पक्षी झाडांचे कुणीच नसतात, तरीही झाड त्यांचं असतं. मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते. झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद उतरतात दवाचे टपोरे थेंब. झाडाकडे टक लावून पाहिलं तर शरीरभर विघळतो हिरवा रंग. रक्त होते क्षणभर हिरवेगार, आयुष्य होतं नुकत्याच फुललेल्या फुलासारखं टवटवीत. झाडाचे बाहू सरसावलेले असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी. पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं, नव्या नवरीसारखं. झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी अन झटकली जाते मरगळ. पक्ष्यांच्या मंजूळ नादात झाडाचंही जीवनाचं एक संत गाणं दडलेलं असतं. हसावं कसं सळसळत्या पानासारखं, मुळावं मुरावं कसं तर झाडासारखं घट्ट पाय रोवी. जगावं कसं तर हिरव्यागार झाडासारखं, रोजचं चिंतन करावं कसं तर झाडासारखं. तर एकंदरीत हे आपण प्रकट वाचन या कवितेचं एकदा करून घेतलेलं आहे. आता यापुढे आपण प्रत्येक ओळीचा अर्थ समजून घेऊया. सुरुवात करूया आपण आणि यामध्ये जे काही कठीण शब्द आहेत त्याचे पण मी अर्थ लगेच सांगते. झाड बसते ध्यानस्थ ऋषीसारखं मौन व्रत धारण करून तपश्चर्या करत. तर हे झाड हे सजीव आहे.
पण ते इथे तिथे हिंडू शकत नाही. लिव्हिंग थिंग आहे, पण ते एका जागी कसं असतं, स्थिर उभं असतं. फक्त पानांची सळसळ होत असते, वाऱ्यामुळे फांद्यांची हालचाल होत असते, पण या झाडाची मुळं मात्र मातीमध्ये घट्ट रोवून ती स्थिर उभी असतात, झाडाला ते आधार देतात. आणि त्यामुळे झाड कसं असतं, एक ध्यानस्थ बसलेल्या ऋषीमुनींसारखं झाड बसते. ध्यानस्थ ध्यानस्थ ध्यान लावून बसलेले. आणि ऋषी ऋषी म्हणजे मुनी, ऋषी मुनी जे आपण म्हणतो की नाही, की जे ध्यानस्थ बसलेले असतात एखाद्या झाडाखाली वगैरे, त्यांना दिव्य शक्ती प्राप्त करून घेण्यासाठी ते सगळं कॉन्सन्ट्रेशन करून ते ध्यानस्थ बसलेले असतात. तर त्याचप्रमाणे जॉर्ज लुपिस या कवीला देखील हे झाड कसं वाटतं, ध्यानस्थ ऋषीसारखं मौन व्रत. मौन व्रत म्हणजे काहीही न बोलता ते स्थिर तपश्चर्या. तपश्चर्या म्हणजे तपस्या. एखाद्या गोष्टीसाठी आपण पाहतो की ऋषीमुनी एकदम ध्यानस्थ स्थिर बसले असतात. तर त्याप्रमाणे हे झाड देखील ऋषीमुनीसारखं कसं तपश्चर्या करत बसलेलं आहे, ध्यानस्थ तपश्चर्या करत बसलेलं आहे. तर एकंदरीत झाडाला ऋषीची या उपमा इथे लेखकाने दिलेली आहे. पक्षी झाडांचे कुणीच नसतात, तरी झाड त्यांचं असतं. पहा तिथे एक लेखकाने खूप छान इथे केलेली अपोजिट अशी, की पक्षी झाडाचे कुणीच नसतात, पण झाड मात्र त्यांचं असतं. याचा अर्थ काय, की पक्ष्यांकडून त्याला काही मिळेल, झाडाला काही मिळेल याची अपेक्षा नसते ना. त्याचे झाड हे पक्ष्यांचं कोणी नसतं, पण तरी देखील झाड या पक्ष्यांना आपलंसं करतं, आपलं मानतं. आपल्याला माहीतच आहे की पक्षी काय करतात, झाडाची जी फळं आहेत ती खाऊन ते त्यांचा उदरनिर्वाह करतात, त्याच्यावरती जगतात. त्या व्यतिरिक्त झाडावरच त्यांचा किलबिलाट चाललेला असतो. झाडाच्या सावलीमध्येच ते उन्हापासून स्वतःचं संरक्षण करतात. त्या व्यतिरिक्त ऊन, वारा, पाऊस या सगळ्यांपासून वाचण्यासाठी पक्षी झाडावर छान घरटी बांधतात आणि त्यामध्ये ते राहत असतात. एकंदरीत झाडाशी त्यांचं असं काही नातं नाही आहे पक्ष्यांचं, पण झाड मात्र त्यांना धुडकावत नाही. पक्ष्यांना झाड अंगाखांद्यावर खेळवतं. झाड पक्ष्यांना हे झाड आपलंसं वाटत नसलं, तरी झाडाला मात्र ते पक्षी त्याला आपले वाटतात. आणि म्हणून इथे कवी काय म्हणतात, की पक्षी झाडांचे कुणीच नसतात, पण तरी देखील झाड त्यांचं असतं. म्हणून ते अधिकाराने पक्षी तिथे बागडत असतात, आश्रय घेत असतात झाडामध्येच. मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते. बघा इथे झाडाचा एक आणखी गुणधर्म आपल्याला पाहायला मिळतो, की सहनशीलता. झाड काय करतो, की असा विचार नाही करत, भेदभाव असा करत नाही की मला कोणी लावलं किंवा मला कोण जोडायला आलं, अशा पद्धतीचा विचार झाड करत नाही. तो फक्त काय करत असतो, सहकार्याची वृत्ती त्याच्यामध्ये असते. सहनशीलता आपण म्हणू, सहनशीलतेने हे वागत असतं. मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते. मुकाट म्हणजे गुपचूप. झाड तोडायला कोणी आलं आणि ती कुऱ्हाड झाडाच्या मुळांवर घालायला सुरुवात केलं तरी झाड हुकाचूक करत नाही. जराही तो जो आघात सहन करतो तो कोणत्याही पद्धतीने प्रतिकार करत नाही झाड. तो उलट तो काय करतो, हे मुकाटपणे गुपचूप हे सगळं सहन करत असतो. तर झाडाला एकच असतं की आपल्याकडे जे आहे ते दुसऱ्या माणसाला किंवा इतर कोणाला उपयोगी असेल तर घेऊन जाऊ दे. आपण पाहतो की खेडेगावच्या ठिकाणी इंधन म्हणून लाकडाचा वापर करतात, तर ही झाडं तोडली जातात. आत्ता तर सरकारने बंदीच घातली की झाडं तोडता कामा नये. म्हणजे आपण म्हणतो ना, वनसंवर्धन केलं पाहिजे, झाडांना सुरक्षित ठेवलं पाहिजे. त्यासाठी झाडं लावा, झाडं जगवा असं ब्रीदवाक्य आहे, बोधवाक्य सरकारने सांगितलेलं आहे. आणि त्या व्यतिरिक्त वातावरणाचा जो समतोल राखायचा असेल तर त्यासाठी झाड खूप महत्त्वाची बाब आहे. आणि त्यासाठी झाडं काय केली पाहिजेत, आपण
जास्तीत जास्त झाडं लावली पाहिजे. आणि यासाठी त्यांनी सांगितलंय की झाड पण कसं असतं, सहनशील असतं. ते जराही काय करत नाही, उगाच करत नाही अजिबात. ते निमूटपणे सहन करतं. जर त्याला त्याच्या मुळांवर कोणी घाव घातला तर त्याला देखील ते सावली जाता जाता सावली देतं. आणि घाव घातल्यानंतर त्याचे जे अवयव आहेत, आपण म्हणतो ना फांद्या, झाडं, पानं, फुलं, हे फुलं वगैरे, हे सगळं तो देऊन जातो. म्हणजे ही वृत्ती जी माणसामध्ये पण असली पाहिजे. तर एकंदरीत हा मुद्दा इथे कवीने मांडलेला आहे. त्यानंतर झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद उतरतात दवाचे टपोरे थेंब. आपण पाहतो की हिवाळ्याच्या पहाटे वगैरे बघा, वातावरणातील जे बाष्प आहे ते सांद्रीभवन होऊन काय होतं, दवाबिंदूत रूपांतर होतं. हे आपण विज्ञानामध्ये सगळं शिकलोच आहे. तर पहाटे या पानांवर आहे ना दवबिंदू पडलेले असतात आणि ते अलगद काय होत असतात, जमिनीकडे उतरत असतात, त्या पानावरून सरकत असतात. अलगदपणे हा शब्द इथे मांडलेला आहे. त्यामुळे हे सेंटेन्स खूप महत्त्वाचं किंवा खूप अगदी मुक्तपणे मांडल्यावर त्याचा अर्थ देखील तितकाच पटकन प्रकट होतो. तर झाडाच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद उतरतात दवाचे टपोरे थेंब. तर इथे काय सांगितलंय कवीने की हे जे दवबिंदू आहे, जे झाडाच्या पानावर हे जे दवबिंदू आहेत, हे दवबिंदू काय होतात, पानावरून, झाडाच्या पानावरून वहीच्या पानावर उतरतात. तर ही संकल्पना, यामागे काय सांगायचंय, याचा भावार्थ काय आहे, तर झाडांपासून पानांची निर्मिती होते. जी आपण वह्या पुस्तकं वगैरे वापरतो की नाही, तर ही जी वह्या पुस्तकं आहेत ती झाडांपासून आपल्याला मिळतात. तर झाडं कापल्यानंतर झाडांपासून ही वह्यांची निर्मिती होते आणि त्या वहीवर आपण खूप छान टपोरं असं अक्षरं लिहित असतो. जे आपले विचार आहेत, जे आपलं मत आहे, ते आपण काय करत असतो, त्या वहीच्या पानावर लिहित असतो. ते देखील टपोऱ्या अक्षरामध्ये असतं. तर आपलं अक्षर आणि दवबिंदू यांची इथे तुलना केलेली. जणू झाडाच्या पानांवर, हिरव्या गार अशा झाडाच्या पानावर जसे दवबिंदू अवतरतात, अलगद ते वहीच्या पानावर उतरतात. म्हणजे झाडावरचे दवबिंदू हे आपल्या अभ्यासाच्या वह्यांवर ते अलगद जणू काही उतरत असतात. म्हणजे आपण जे लिखाण केले ते दवबिंदूचं एक रूप आहे. तर अशी छान संकल्पना त्यांनी यातून मांडलेली आहे. म्हणून त्यांनी म्हटलंय की झाडांच्या पानांवरून वहीच्या पानावर अलगद उतरतात दवाचे टपोरे थेंब. तर अशा पद्धतीने त्यांनी झाडाचं वैशिष्ट्य, झाडाचे गुण आपल्यासमोर एका एका वाक्यातून उलगडायला सुरुवात केलेली आहे. तर एवढी कविता आपली झालेली आहे आणि याच्या पुढची आपण पुढच्या तासिकेला घेणार आहोत.